सियावर रामचंद्र की जय. आजचा भाग थोडासा वेगळा आहे. म्हणजे रामायणातील कथा, त्या कथांचा अन्वयार्थ, रामचंद्रांचं आदर्श मर्यादा पुरुषोत्तम असणं, माता सीताची रामचंद्रांची प्रतीक्षा करणं, हनुमानाचं माता सीतेला आणायला जाणं आणि बिभीषणाने परवानगी देणं आणि त्यानंतर घडलेली घटना, ज्याला आपण अग्निपरीक्षा म्हणतो. ही अग्निपरीक्षा माता सीतेने एकदा दिली असेल, ती सीतेला माता म्हणणाऱ्यांना अनेकदा द्यावी लागते. या कथेचा हवा तसा अर्थ सांगणारे अनेक जण आहेत. मी तुम्हाला रामाची कथा सांगतोय, ज्याला आपण रामचंद्र म्हणतो. बघा, आता मी तुम्हाला नुसता पौराणिक कथा सांगणार नाहीये. आजचा भाग मला रामायणाची कथा सांगायची नाहीये. त्या कथेची काय कथा करून ठेवली आहे ते सांगायचंय. आणि कृपया ऐका, हात जोडून विनंती करतो. या सगळ्या गोष्टी मांडण्याची आवश्यकता आहे का असं म्हणू नका, कृपया ऐका. भगवान राम, ज्यांचं पूर्ण नाव आहे रामचंद्र, रामचंद्र, नुसतं राम नाही, रामचंद्र. रामाच्या सोबत चंद्राचा उल्लेख होतो. आता हा चंद्राचा उल्लेख जेव्हा होतो तेव्हा चंद्राला डाग असतो. मी सांगतोय त्या एकेका वाक्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. मग काही लोकांनी रामचंद्रांच्या हजारो वर्षानंतर एका महापुरुषाला सूर्याची उपाधी दिली आणि गाणं तयार केलं, डॅश डॅश सूर्याला डाग नाही. ही सगळी गाणी कव्वालीच्या छापाची आहेत. कव्वालीच्या छापाची. म्हणजे खरं तर या महापुरुषाचा आणि कव्वालीचा संबंध नाही, कव्वालीच्या छापाची आहेत. सूर्याला डाग नाही म्हणताना त्या महापुरुषाला सूर्य म्हणत असताना अधोरेखित करायचं असतं की रामचंद्र आहे आणि रामाला डाग आहे, म्हणून सूर्याला डाग नाही अशा कव्वाल्या तयार करायच्या आणि त्या विशिष्ट जातीच्या माणसांना गायला लावायच्या. का? सूर्याला डाग नाही, सूर्याला डाग नाही, पण चंद्राला डाग आहे हे अधोरेखित करण्यासाठी. हा डागच काय सांगायचा प्रयत्न करतोय ते तुम्हाला सांगतोय. काही चित्रपट निघतात आणि त्या चित्रपटांच्या मध्ये नायिकांची नावं सुद्धा कशी असतात? राम दुलारी, जानकी, वैदेही. आणि या सगळ्या स्त्रियांना एका विशिष्ट त्रासाला सामोरं जावं लागतं, लोकाच्या, पतीच्या. आणि त्यात माधुरी दीक्षित असाच एक सीतेचं नाव असलेला रोल करत असते. तिचंही नाव सीतेसारखंच आहे आणि ती प्रश्न विचारते, प्रत्येक वेळेला सीतेनीच अग्निपरीक्षा का द्यायची? बंडखोर करून निघते. आता हे सगळं आमच्या समोर जाणीवपूर्वक मांडलं जातं आणि राम सीतेच्या चारित्र्यावर शंका घेणारा पुरुष आहे हे सांगितलं जातं. इथपर्यंत तुम्ही ऐकलं. आता मी रामायणाकडे येतो आणि मग पुन्हा आपण ती परिस्थिती समजून घेऊया. भगवान रामचंद्रांनी हनुमानाला सांगितलंय की जा, सीतेकडे जा, ख्याली खुशाली सांग आणि घेऊन ये. बिभीषणाने सुद्धा माता सीतेला रामचंद्रांकडे सन्मानजनक स्थितीत घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे, राजा, लंकेचा राजा म्हणून. ज्या लंकेच्या राजाने सीतेला आणलं आहे त्या लंकेच्या राजाला सांगितलंय की माझी बायको मला सन्मानाने परत कर. काय बघा, तुझ्या राजाने आणली आहे, तू राजा झालास, माझी बायको परत कर. लंकेच्या राजाने आणली आहे, लंकेच्या राजाने परत केली पाहिजे. आणि रामचंद्र काय म्हणते तेच तर सांगत होते रावणाला. आता कथा अशी सांगितली जाते की माता सीता निघाल्यात. डोळे भरून त्यांनी रामचंद्रांना पाहिलंय. 1.5-2 वर्षाचा काळ गेला असेल.
या काळात कितीतरी वेळेला रामचंद्र मेल्याची खोटी बातमी रावणाने सांगितली आहे. सीता गेल्याची बातमी रावणाने सांगितली आहे आणि तसं माया पण तयार केली आहे. दोघही ढसाढसा रडलेत आणि ती दोघं एकमेकांच्या समोर उभी आहेत. विचार करा हो, नाशिकच्या पंचवटीतून रावणानं माता सीतेचं अपहरण केलंय. पंचवटीत वेड्यासारखा लतावेलींना माझी सीता कुठे आहे, माझी सीता कुठे आहे विचारणारा रामचंद्र तिच्या शोधात पंचवटीपासूनचा प्रवास सुरू होतोय, जो किष्किंधेपर्यंत येतोय. किष्किंधेपासून तो प्रवास रामेश्वरच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत येतोय. समुद्र सेतू बांधला जातोय. एक घनघोर युद्ध होत आहे. कितीतरी वेळेला जखमी व्हावं लागतंय. लक्ष्मणाला गमावल्याचा धोका आहे. आणि हे सारं कशासाठी आहे? लंका घेण्यासाठी. ते तर सांगितलं ना, अपि सुवर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि करियेश. लंका मिळवायची नव्हती. वालीला मारण्यासाठी सुग्रीवाची मदत घेतली. सगळ्या वानरसेनेच्या मध्ये बळ घेतलं. सीतेला सोडलास तर मी तुझ्यावर आक्रमण करणार नाही हा रावणाला संदेश दिला. घनघोर युद्ध केलं. आणि या सगळ्या युद्धातल्या विजयानंतर प्रिय पत्नी सीता रामचंद्रांच्या समोर उभी आहे. आता भेटायची वेळ जवळ आली आहे. अशा वेळी सीतेच्या चारित्र्यावर रामचंद्रांच्या मनात शंका उत्पन्न होईल का? होईल. एवढं आपल्या पत्नीवर निरातिशय प्रेम करणारा माणूस तू एका परपुरुषाकडे राहिली आहेस, तेव्हा तुझ्या चारित्र्यावर माझ्या मनात शंका निर्माण होतीये असं रामचंद्र म्हणतील का? एकीकडं रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणायचं आणि एकीकडं ते मर्यादा ओलांडून म्हणतील की तू चरित्रहीन आहेस का? असं शक्य आहे का? काही प्रश्न उपस्थित आहेत. जी सीता हनुमंताच्या सोबत सहजपणे उड्डाण करून येऊ शकली असती, पण ती म्हणाली मी माझ्या पतीनी पराक्रमाने मला सोडवावं ही माझी इच्छा आहे, तेव्हा तू मला न नेता माझ्या पतीलाच यायला सांग असं हनुमानाला सांगते. ती सीता इतकी पतिव्रता आहे की तिच्याविषयी तिच्या मनात सुद्धा असे विचार येतील का? नाही ना. हे सगळं चंद्राला डाग आहे हे सांगण्यासाठी आहे. हे सगळं सीतेने अग्निपरीक्षा नक्की दिली आहे. कोणती आहे ती अग्निपरीक्षा? काय आहे ती अग्निपरीक्षा? यात अजून उपकथानक आहेत. ती उपकथानक काय आहेत आणि या अग्निपरीक्षेमागचं सत्य काय आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. कारण ते समजल्याशिवाय रामचंद्रांच्या चरित्रावरचा हा डाग निघणार नाहीये. बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.